माझे नाव विकास. मी 37 वर्षाचा आहे. माझी बायको स्नेहा आणि माझ्या लग्नाला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. आमचे आयुष्य खूप सामान्य आणि शांत आहे. मी एका प्रायव्हेट कंपनीत सिनियर मॅनेजर म्हणून काम करतो. सकाळी 9ला ऑफिसला जायचे आणि 8-9 वाजता घरी परतायचे. स्नेहा एका बँकेत नोकरी करते. आमचा एकुलता एक मुलगा आहे आरव, जो 5वीत शिकतो. तो आमच्या दोघांचा सर्वात मोठा जीव आहे. रोजच्या या धावपळीत आणि जबाबदारीत प्रेम अजूनही आहे, पण जुन्या उत्कटतेपेक्षा सवय आणि आरामदायी झाले आहे. कधी कधी रात्री एकटे बसलो की वाटते काहीतरी कमी पडत आहे का, पण लगेच मनाला समजावतो सगळं ठीक आहे. आनंद आहे, कुटुंब आहे. एक मंगळवारची संध्याकाळ होती. मी ऑफिसमधून थकून घरी आलो. स्नेहा स्वयंपाकघरात काहीतरी करत होती. तिने हसत हसत सांगितलं, विकास, आज काव्या येणार आहे. तू लवकर आलास म्हणून बरं झालं. काव्या ही स्नेहाची कॉलेजच्या काळातली मैत्रीण. मी फक्त 2-3 वेळा भेटलो होतो, आमच्या लग्नात आणि नंतर एका छोट्या पार्टीत. स्नेहा नेहमी सांगायची, काव्या खूप चांगली आणि सुंदर मुलगी आहे. तिचे नशीबच वाईट. तिचा नवरा 3 वर्षापूर्वी लंडनला नोकरीसाठी गेला आणि तेव्हापासून ती पूर्ण एकटी आहे. मी म्हणालो, ठीक आहे, चहा नाश्ता तयार कर. 7:30च्या सुमारास दाराची बेल वाजली. स्नेहा दार उघडायला गेली. मी दिवाणवर बसलो होतो. दार उघडताच एक हलका मधुर फुलांचा सुगंध आत आला आणि मग ती दिसली, काव्या. तिची उंची साधारणतः 5 फूट 5 इंच, गोरी कांती, लांब काळे केस, खांद्यावर सोडलेले मोठे एक्सप्रेसिव्ह डोळे आणि हसताना गालावर खळी पडते. आज तिने हलक्या निळ्या रंगाचा सलवार कमीज घातला होता. साधी, पण तिच्या व्यक्तिमत्वामुळे ती खूप सुंदर आणि आकर्षक दिसत होती. अरे वा, विकास भाऊ, कसे आहात? तिने माझ्याकडे पाहत हसून विचारले. तिचा आवाज मऊ, गोड आणि संत होता. मी ठीक आहे काव्या, तू कशी आहेस? मी उठून आदराने म्हणालो, बरं चाललंय. ती हलकेच हसली, पण त्या हास्यात खूप काही लपलेलं होतं. एकटेपणा, कंटाळा आणि एक हलकी उदासी. आम्ही तिघे दिवाणवर बसलो. स्नेहा चहा आणि सँडविच घेऊन आली. काव्या आणि स्नेहा दोघी जुन्या कॉलेजच्या आठवणी सांगू लागल्या. आठवत आहे का स्नेहा, त्यावेळी आम्ही दोघी लायब्ररीत बसून रात्रभर अभ्यास करायचो? काव्या हसत हसत सांगत होती. मी शांतपणे ऐकत होतो. अधूनमधून तिची नजर माझ्याकडे येत होती. त्या नजरेत मैत्री होती, पण त्या पलीकडे एकटेपणाची भावना स्पष्ट जाणवत होती. जेवणाच्या वेळी आम्ही टेबलवर बसलो. गरम भात, डाळ आणि भाजी. काव्याने चमचा घेताना आमच्या हाताचा हलका स्पर्श झाला. ती क्षणभर थांबली. मीही. तो स्पर्श इतका मऊ आणि वेगळा होता की माझ्या मनात हलका कंपन झाला. मी स्वतःला समजावले, हे काही योग्य, फक्त योगायोग आहे. काव्या स्नेहाला म्हणाली, स्नेहा, तुझा नवरा खूप लकी आहे. तू इतकी समजूतदार, काळजी घेणारी आणि छान आहेस. स्नेहा हसली आणि म्हणून म्हणाली, तूही एकटी राहू नकोस, अधूनमधून आमच्याकडे येत जा. काव्याने दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, एकटी तर आहे स्नेहा. रात्रंदिवस फक्त 4 भिंती, टीव्ही आणि फोन. कधी कधी कोणाशी तरी मन मोकळे करावेसे वाटते. कोणाशी तरी खरी साथ हवी असते. तिच्या बोलण्यात खरे भाव होते की मला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली. जेवण झाल्यानंतर स्नेहा आरवला झोपवायला गेली. मी आणि काव्या बाल्कनीत गेलो. रात्रीची हवा थंड होती आणि दूर रस्त्यावर वाहनांचा हलका आवाज येत होता. विकास, तुला कधी एकटं वाटतं का? तिने अचानक विचारलं. तिची नजर आकाशाकडे होती. मी थोडा वेळ थांबलो आणि म्हणालो, वाढत्या कामाच्या धावपळीत रात्री जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा वाटतं. पण मग मी लगेच विचार करतो की मी भाग्यवान आहे. स्नेहा आणि आरव आहेत. काव्या हलकेच हसली. मला तर कुणीच नाही. नवरा फोनवर आय लव्ह यू म्हणतो, पण जेव्हा रात्र होते तेव्हा कोणाची तरी मिठी हवी असते. कोणाचा तरी हातात हवे असतात. तिच्या डोळ्यात पाणी चमकले. मी काही बोललो नाही, फक्त तिच्या शेजारी शांत उभा राहिलो.
जायच्या वेळी स्नेहाला म्हटले, स्नेहा उद्या माझ्याकडे ये ना, मी एकटीच आहे. जेवण करू, गप्पा मारू. स्नेहा म्हणाली, उद्या माझी बँकेत महत्वाची मीटिंग आहे, पण विकास ऑफिस सुटल्यावर येईल, त्याला पाठवते. स्नेहाने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक हलकी आशा आणि अपेक्षा होती. येशील ना विकास? मी हसत तर दिले, हो नक्की येईन. ती गेल्यावर मी बाल्कनीतच थोडा वेळ उभा राहिलो. मनात विचित्र विचार येत होते. तिची नजर, तिचा मऊ स्पर्श, तिचे एकटेपणा, हे सगळं मला खूप प्रभावित करत होतं. स्नेहा आतून म्हणाली, विकास झोपायला या. मी आत गेलो, पण कावळ्याची ती उदासी नजर आणि गोड हास्य डोळ्यासमोरून जात नव्हते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये बसून माझे मन काव्याकडेच लागले होते. काम करताना वारंवार ती एकटेपणाने भरलेली नजर आणि हलके हास्य आठवत होते. ऑफिस सुटताच मी थेट काव्याच्या घरी निघालो. रस्त्यात एक छोटा फळांचा बास्केट घेतला. सफरचंद, द्राक्ष आणि काही संत्री. स्नेहाने सकाळी सांगितले होते, जा विकास, तिला बरं वाटेल. काव्याचं घर शहराच्या एका शांत आणि पॉश सोसायटीत होते. 3 रूमचा नीटनेटका सुंदर सजवलेला फ्लॅट. दारावर बेल वाजवताच तिने दार उघडले. आज ती पूर्ण वेगळी दिसत होती. पिवळ्या रंगाची हलकी साडी, केस मोकळे सोडलेले, हलका मेकअप आणि ओठावर स्मित. तिच्या गळ्यात छोटी नक्षीदार चेन आणि तिच्या गोऱ्या त्वचेवर खूप उठून दिसत होती. ए ना विकास, आत ये, तिने हसत सांगितले. तिचा आवाज अधिकच मऊ आणि स्वागत करणारा वाटला. आत शिरताच घरात अगरबत्तीचा हलका सुगंध होता. दिवाणावर बसल्यावर तिने चहा आणला. चहाचा कप देताना आमचे बोटांना हलका स्पर्श झाला. यावेळी तिने हात लगेच काढला नाही. आम्ही काही सेकंद एकमेकाकडे पाहत राहिलो. काल रात्री तुझ्याशी बोलल्यावर मला खूप बरे वाटले, ती हळू आवाजात म्हणाली. खरं सांगू, खूप दिवसांनी कोणाजवळ मन मोकळे केले. मी हसत म्हणालो, मलाही काव्या, तू खूप छान गप्पा मारतेस. त्यानंतर आम्ही खूप बोलत राहिलो. तिने आपल्या आयुष्याबद्दल खूप खोलवर सांगितलं. लग्न झाले तेव्हा कसे स्वप्न बघितले होते. नवरा सुरुवातीला किती प्रेम करायचा, पण लंडनला गेल्यावर सगळे बदलले. पैसे पाठवतो, फोनवर बोलतो, पण जेव्हा रात्र होते तेव्हा कोणाची तरी साथ हवी असते, कोणाशी तरी मनातले सगळे बोलावेसे वाटते. ती डोळे खाली करून म्हणाली. मला तिचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले. मीही माझ्या आयुष्याबद्दल बोललो. कामाचा ताण, स्नेहाशी असलेला सुखी व कधी कधी नीरस झालेला संसार, मुलाच्या भविष्याची चिंता. स्नेहा, तू खूप भाग्यवान आहे. काव्या हलकेच हसत म्हणाली. तिला तुझ्यासारखा समजूतदार आणि काळजी घेणारा नवरा मिळाला. तिने माझ्या हातावर हात ठेवला. तिची बोटे हलकी थरथरत होती. मीही हातावर हात ठेवला. आम्ही काहीच बोललो नाही, फक्त शांतता होती. आणि त्या शांततेत काहीतरी नवे गोड आणि भावनिक जन्माला येत होते. त्या दिवसापासून मी अधूनमधून तिच्याकडे जाऊ लागलो. कधी ऑफिस सुटल्यावर, कधी शनिवार रविवार. स्नेहाला मी सांगितले, काव्या खूप एकटी आहे, अधूनमधून जाऊन भेटून येतो. स्नेहा प्रसन्न झाली आणि म्हणाली, हो जा ना, ती माझी मैत्रीण आहे, तिला थोडी साथ द्यायला हवी. काव्याच्या घरी आमचे बोलणं हळूहळू अधिकपेक्षा खोल आणि जवळचं होत गेलं. एकदा तिने मला आपल्या बेडरूम मध्ये नेलं. भिंतीवर तिच्या नवऱ्याचा फोटो लावलेला होता. ती त्या फोटोकडे पाहून हळू आवाजात म्हणाली, तो चांगला माणूस आहे विकास, पण खूप खूप दूर आहे. कधी कधी वाटते की आयुष्यात काहीतरी खूप कमी पडतं आहे. मी तिच्या पाठीवर हात ठेवला. रडू नकोस काव्या, तू एकटी नाही आहेस, आम्ही आहोत. तिने माझ्याकडे वळून पाहिले. डोळ्यात पाणी आणि आशा दोन्ही होते. मी तिला हळूच जवळ ओढले. तिने माझ्या छातीवर डोके ठेवले. तिचा श्वास माझ्या शर्टवर उबदारपणे पसरला. मी तिचे केस हळुवारपणे कुरवळत होतो. तिचा सुगंध, तिचे शरीर माझ्या शरीराला हलकेच लागल्यामुळे माझ्या अंगात एक वेगळी शकाहुली जाणवत होती. विकास, मला असं कुणीतरी हवं होतं. ती कुजबुजली. तिचा आवाज रडवेला होता. मी आहे ना आता, मी तिच्या कानात हळूच म्हणालो. त्या क्षणी आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो. कसलाही वेग नव्हता, फक्त भावना होती. मी देशाच्या आणि समाजाच्या मर्यादा विसरून तिच्या कपाळावर हळूच किस केले. ती किंचित थरथरली आणि मला अधिक घट्ट धरून राहिली. आमचे हृदय एका तालात धडधडत होते. त्यानंतर आमचे मेसेज आणि फोन कॉल्स वाढले.
रात्री 11 वाजता ती मेसेज करायची, झोप लागत नाहीये विकास. मी उत्तर देत असे, मी इथे आहे, बोल ना. आम्ही तासनतास बोलायचो. ती आपल्या छोट्या छोट्या इच्छा, भय, आशा सांगायची. मी तिला ऐकत होतो आणि उत्तर देत होतो. एक शनिवार स्नेहा मुलाला घेऊन बाहेर गेली होती. मी काव्याला फोन केला, आज येशील का? संपूर्ण दिवस एकटी आहे. तिने हलक्या पण आशेने विचारले. येतो, मी म्हणालो. त्या दिवशी जेव्हा मी तिच्या घरी पोहोचलो, तिने दार लावले आणि मला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. विकास, तू आलास म्हणून मला आज जगण्याची इच्छा होत आहे, ती भावनिक आवाजात म्हणाली. मी तिच्या गालावर हात फिरवला. आम्ही एकमेकाकडे पाहत राहिलो. त्या नजरेत केवळ मैत्री संपली होती आणि एक नवा गोड भावनिक आकर्षण पूर्णपणे सुरू झालं होतं. पुढचे काही दिवस आमचे बोलणे आणि मेसेजिंग नेहमीपेक्षा जास्त वाढले. ऑफिसमध्ये काम करताना, घरी स्नेहाशी बोलताना, आरवच्या शाळेची तयारी करताना सुद्धा काव्याची आठवण येत राहायची. तिचा मऊ आवाज, तिचं उदास नजर, तिच्या हाताचा तो हलका स्पर्श, हे सगळं मनात रेंगाळत होतं. एका दिवस रात्री 10 वाजता काव्याचा मेसेज आला. विकास, आज खूप एकटं वाटतंय, बोलशील का? मी लगेच उत्तर दिले आणि आम्ही फोनवर बोलू लागलो. तिचा आवाज अधिक भावनिक होता. विकास, खूप दिवस झाले, कोणाच्या तरी खूप जवळ जावेसे वाटते. फक्त बोलणे नव्हे तर मनापासून जोडले जावेसे वाटते. मी शांतपणे ऐकत होतो. ती पुढे म्हणाली, तुझ्याशी बोलल्यावर मला बरे वाटते, तू समजून घेतोस म्हणून सांगते. दुसऱ्या दिवशी शनिवार होता. स्नेहा आरवला घेऊन सकाळी माहेरी निघाली होती. संध्याकाळी मी काव्याला फोन केला, येऊ का? हो, लवकर ये, तिने हलक्या आणि उत्सुकतेने सांगितले. मी तिच्या घरी पोहोचलो. दार उघडताच तिने आत ओढले आणि दार लावले. आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. हलकी साडी, मोकळे केस आणि डोळ्यात एक ओढ. आम्ही दिवाणावर बसलो. तिने चहा आणला, पण आज चहापेक्षा बोलण्यावर जास्त लक्ष होते. विकास, मी खूप दिवस झाले एकटी आहे. नवरा दूर आहे, कुटुंब दूर आहे. कधी कधी वाटतं की मी माझं आयुष्य फक्त वाट पाहण्यातच जात आहे. ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली. मी तिच्या हातात हात घेतला. तू एकटी नाही आहेस काव्या, मी आहे. तिने माझ्या हातावर दुसरा हात ठेवला. आम्ही एकमेकाकडे पाहत राहिलो. त्या नजरेत शब्द नव्हते, पण खूप काही बोलले जात होते. मी हळूच तिच्या गालावर हात फिरवला. ती किंचित थरारली आणि तिने डोळे मिटले. विकास, ती हळू आवाजात म्हणाली, मला आज तुझा खूप जवळ यावंसे वाटते. मी तिला हळूच जवळ ओढले. तिने माझ्या छातीवर डोके टेकले. तिचा श्वास माझ्या गळ्यात लागत होता. मी तिचे केस कुरवाळत होतो. तिचा सुगंधी, तिची ऊब, तिच्या शरीरातली थरथरी, सगळं मला पूर्णपणे वेड लावत होते. आम्ही बेडरूममध्ये गेलो. खोलीत मंद प्रकाश होता. तिने माझ्या मानेभोवती हात ठेवले. आमचे ओठ एकमेकांना भेटले. पहिला किस खूप हळू आणि भावनिक होता. मग दुसरा, तिसरा. प्रत्येक किस सोबत आमची जवळीक वाढत गेली. त्या क्षणी आम्ही दोघेही जग विसरलो. फक्त एकमेकांच्या भावना, स्पर्श आणि ओढ. ती माझ्या कानात कुजबुजली, विकास, थोडा वेळ तरी पूर्णपणे माझा हो. मी तिला पूर्ण प्रेमाने, काळजीने आणि उत्कटतेपणे मिठीत घेतले. आमचा तो सहवास अतिशय खोल, भावनिक आणि उत्कट होता. ती माझे नाव हळूहळू पुकारत होती. मी तिच्या प्रत्येक भावनेला उत्तर देत होतो. त्या क्षणी आम्ही फक्त दोघेच होतो. दोन एकाकी आत्मे एकमेकांमध्ये विलीन झाले होते. सगळे झाल्यावर आम्ही एकमेकाच्या मिठीत शांत पडलो होतो. तिचे डोके माझ्या छातीवर, एक हात माझ्या कमरेभोवती आणि तिच्या पाठीवर हात फिरवत होतो. खोलीत फक्त आमच्या श्वासांचा आवाज होता. काव्या हळू आवाजात म्हणाली, विकास, हे खरं आहे ना? मी स्वप्न पाहत नाहीये ना? हे खरं आहे काव्या, मी तिच्या कपाळावर किस करत म्हणालो. ही ओढ खरी आहे. तुला जे हवं होतं ते मी दिलं आणि मलाही हवे होते. तिने मला अधिक घट्ट मिठी मारली. पण स्नेहाला कधीही कळू देऊ नकोस. ती माझी मैत्रीण आहे. मी तिला दुखवू इच्छित नाही. मी कधीही सांगणार नाही की हे आमचे रहस्यच राहील. मी तिला आश्वासन दिले. आम्ही बराच वेळ असेच पडलो होतो.
तिने आपल्या मनातील भीती, आशा, एकटेपणा क्षण सांगितले. मी तिला ऐकत होतो आणि तिच्या केसात बोटे फिरवत होतो. त्या रात्री जेव्हा मी घरी परतलो तेव्हा स्नेहा आणि आरव झोपले होते. मी हळूच अंथरुणात पडलो. स्नेहाने झोपेतच माझा हात धरला. त्या साध्या स्पर्शाने माझ्या मनात एक तीव्र अपराधीपणाची भावना निर्माण झाली. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा काव्याने ती तहानलेली नजर आठवली तेव्हा मी स्वतःला समजावले, मी कोणाला जाणून बुजून दुखवत नाही, फक्त दोन जखमी मनांना थोडंसं सांत्वन देत आहे. काव्याशी आमचे नाते आता एका नव्या पातळीवर आले होते. मैत्री, भावनिक ओढ आणि एक गुप्त जवळीक. सगळं झाल्यावर आम्ही दोघे एकमेकाच्या मिठीत शांत पडलो होतो. काव्याचे डोके माझ्या छातीवर होते आणि तिचे केस खांद्यावर पसरलेले खोलीत. फक्त आमच्या श्वासांचा हलका आवाज येत होता. मी हळूहळू तिच्या पाठीवर हात फिरवत होतो. तिचे शरीर अजूनही हलके थरथरत होते. काव्या फार हळू आवाजात म्हणाली, विकास, मी काहीतरी चुकीचं केलं का? मी तिच्या कपाळावर हळूच किस करत उत्तर दिले, नाही काव्या, हे चुकीचं नाही. ही दोन एकाकी मनाची ओढ होती. तुला जे हवे होते मी दिले आणि मलाही खूप दिवसांनी खऱ्या अर्थाने कोणीतरी समजून घेतल्यासारखं वाटले. तिने मला अधिक घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून एक अश्रू उधळला. मला खूप भीती वाटते विकास. स्नेहा माझी मैत्रीण आहे. तिला दुखवायचे मला अजिबात नाही. पण तुझ्याशिवाय आता मला राहवत नाही. मी तिचे केस कुरवाळले आणि शांतपणे म्हणालो, हे आमचं रहस्य राहील. स्नेहाला कधीही कळू द्यायचे नाही. तू फक्त सुखी राहा, एवढेच मला हवे आहे. आम्ही बराच वेळ तसेच पडलो होतो. शब्द कमी होते पण भावना खूप जास्त होत्या. तिने आपल्या एकटेपणाच्या त्या रात्री सांगितल्या. नवऱ्याच्या दूर असण्याचे निर्माण झालेल्या रिकामेपणाबद्दल सांगितलं. मी तिला ऐकत होतो आणि तिच्या हातावर हात ठेवून दिलासा देत होतो. त्या रात्री उशिरा मी घरी परतलो. स्नेहा, आरव झोपले होते. मी हळूच अंथरुणात पडलो. स्नेहाने झोपेतच माझा हात धरला. त्या एका साध्या स्पर्शाने माझ्या छातीमध्ये प्रचंड अपराधीपणा निर्माण झाली. ही स्नेहा, जी 9 वर्ष माझ्यासोबत आहे, जिच्यासाठी मी कधीही काही कमी केले नव्हते, जिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, आणि आज मी तिच्या मैत्रिणीसोबत क्षणभर मनात खूप तीव्र संघर्ष झाला. पण दुसऱ्या क्षणी काव्याची ती एकटी, तहानलेली आणि भावनिक नजर. मी स्वतःला समजावले, मी कोणाला जाणून बुजून दुखवत नाही, दोन जखमी मनांना थोडेसा आधार देत. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्याचा मेसेज आला. काल रात्री खूप बरे वाटले, मन शांत आणि हलके झाले. तू ठीक आहेस ना? मी लगेच उत्तर दिले, मीही छान आहे, तू काळजी घे. मग आमचे नाते एका नव्या आणि गुप्त पातळीवर आले. अधूनमधून भेटणे, रात्री लांब फोनवर बोलणे, छोटे छोटे मेसेज. कधी तिच्या घरी जायचो तेव्हा आम्ही फक्त एकमेकांच्या जवळ बसून राहायचो. तिच्या डोळ्यातील ओढ, माझ्या स्पर्शातील ऊब, हे सगळं शब्दांपेक्षा जास्त बोलायचे. स्नेहाने कधी शंका घेतली नाही. उलट ती म्हणायची, काव्या, आता तू खूप सुखी आणि हसमुख दिसते. तुझ्या जाण्याने तिला खूप बरं वाटतं विकास. काव्या खरोखर बदलली आहे. तिच्या चेहऱ्यावर एक नवी चमक आली होती. तिचे हसणे वाढले होते. एकदा ती मला म्हणाली, तू मला पुन्हा जगण्याची इच्छा दिलीस विकास. आता रात्री एकटी बसून रडत नाही. तुझ्या आठवणीने दिवस जातात. मीही यातूनच एक प्रकारचं समाधान अनुभवतो. पण कधी कधी रात्री एकटे बसल्यावर विचार यायचा, हे नाते किती दिवस चालेल? नवरा परतला तर काय होईल? हे गुप्त सुख कधीतरी उघडेल का? या विचाराने मन अस्वस्थ व्हायचं. एकदा काव्याने मला विचारले, विकास, तुला पश्चाताप होतो का? मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि प्रामाणिकपणे म्हणालो, पश्चाताप नाही, फक्त स्नेहाला दुखू नये एवढी काळजी वाटते आणि तुला कधीही दुःख मिळू नये. तिने माझ्या गालावर हात ठेवला आणि हळूच म्हणाले, मी तुझ्या मार्गात अडथळा बनणार नाही. जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा येत जा, फक्त मला विसरू नको. मी तिला घट्ट मिठी मारली. विसरणार कसा? तू आता माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली आहे. आमचे हे नाते हळूहळू गुप्तपणे आणि भावनिकदृष्ट्या खोल चालू राहिले. कधी फक्त भावनिक जवळीक,
कधी प्रेमळ स्पर्श तर कधी शांत सहवास. आम्ही एकमेकांना समजून घेत होतो, एकमेकांची गरज ओळखत होतो. मी शिकलो की आयुष्यात नेहमी फक्त काळे किंवा पांढरे नसते. कधी कधी मनाची अपूर्तता भरून काढण्यासाठी मार्ग समोर येतात. काव्य आजही स्नेहाची सुंदर मैत्रीण आहे, पण माझ्यासाठी ती आता खूप जास्त आहे. माझी गुप्त साथीदार, माझ्या एकटेपणाचं उत्तर आणि माझ्या हृदयातील एक खास जागा. कधी कधी वाटते आयुष्य किती अनपेक्षित असते. एक साधी भेट, एक एकटेपणा आणि दोन एक मने एकमेकांकडे ओढली जातात. हळूहळू खोलवर आणि कायम. त्या रात्रीनंतर आमचं आयुष्य वरवर अगदी पूर्वीसारखं शांत सुरू होतं, पण आतून मात्र सगळंच बदलून गेलं होतं. मी रोज सकाळी 9 वाजता ऑफिसला निघायचो. स्नेहा बँकेत जायची आणि आरव नेहमीप्रमाणे शाळेत जायचा. पण आता माझ्या दिवसाची सुरुवात स्नेहाच्या बायने नाही, तर काव्याच्या छोट्या गुप्त गुड मॉर्निंग मेसेजने व्हायची. आम्हा दोघांनाही माहीत होतं की आपण जे करत आहोत ते समाजाच्या नजरेत चुकीचं आहे, पण त्या एकाकीपणाच्या गर्तेत आम्हाला एकमेकांचा आधार इतका महत्त्वाचा वाटू लागला होता की आम्ही स्वतःला रोखू शकत नव्हतो. एका शुक्रवारी दुपार होती. ऑफिसमध्ये कामाला प्रचंड ताण होता. अचानक माझ्या फोनवर काव्याने फोन केला. सामान्यतः ती दुपारी फोन करत नसे. मी कॅबिनवर बाहेर येऊन फोन उचलला. हॅलो काव्या, काय झालं? सगळं ठीक आहे ना? मी काळजीने विचारले. तिचा आवाज खूप घाबरलेला होता आणि रडवेला होता. विकास, प्लीज लवकर ये ना, मला खूप भीती वाटते. पण झालं तरी काय सांगशील? मी अस्वस्थ झालो. लंडनहून राहुलचा फोन आला होता. तो म्हणाला तो पुढच्या महिन्यात कायमचा भारतात परत येतोय. त्याची कंपनी इथे नवीन प्रोजेक्ट सुरू करते. ती ढसाढसा रडू लागली. हे ऐकून शरीरभर माझ्या पायाखालची जमीन सरकली. राहुल परत येतोय म्हणजे आमचे गुपित नाते, आमचे हे जग जे आम्ही गेल्या काही महिन्यानं तयार केलं होतं ते आता संपणार. काव्या, तू शांत हो. मी ऑफिस सुटल्यावर लगेच येतो. मी तिला धीर देत फोन ठेवला. त्या दिवशी ऑफिसमध्ये माझं कशातच लक्ष लागलं नाही. डोक्यात विचाराचं चक्र सुरू होतं. राहुल आल्यावर काव्याचा एकटेपणा संपेल, तिचा नवरा मिळेल, हे तर चांगलंच होतं. मग माझ्या मनात ही भीती आणि हुरहुर का होती? मला काव्याला गमावण्याची भीती वाटत होती की आमचं गुपित नाते उघड होण्याची. थेट तिच्या सोसायटीमध्ये पोहोचलो. दाराची बेल वाजवता तिने दार उघडले. तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते. तिने आत येताच मला घट्ट मिठी मारली. विकास, आता काय होणार? तो आल्यावर आपण कधी असे भेटू शकणार नाही. मी त्याच्यासोबत कशी राहू? आता मला तुझी सवय झाली आहे. ती माझ्या छातीवर डोके ठेवून बोलत होती. मी तिच्या पाठीवर हात फिरवला आणि तिला दिवाणवर बसवले. काव्या, शांत हो. राहुल तुझा नवरा आहे. तो परत येतोय. ही तुझ्या संसारासाठी चांगली गोष्ट आहे. मी मनावर दगड ठेवून म्हणालो. पण माझ्या मनाचं काय विकास? जेव्हा मी एकटी होते तेव्हा तो दूर होता. तू मला सांभाळलं, मला जगण्याची नवी उमेद दिली, आणि आता अचानक हे सगळं कसं थांबवायचं? तिच्या डोळ्यातील आर्तता मला अस्वस्थ करत होती. मी तिचा चेहरा हातामध्ये घेतला. काव्या, आपण सुरुवातीलाच ठरवलं होतं ना, आपण स्नेहाला कधीही दुखवणार नाही. आता राहुल येतोय तर आपल्याला आपल्या मर्यादा पुन्हा आखाव्या लागतील. हे नाते जितके सुंदर होते तितकेच गुप्त राहणे आपल्या सर्वांच्या भल्याचे आहे. तिने तिचे डोळे पुसले आणि माझ्याकडे पाहिले. तुला पश्चाताप होतोय का विकास, माझ्या जवळ आल्याचा? नाही काव्या, कधीच नाही. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खरा होता. पण आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं चालतं नाही, मी हळू आवाजात म्हणालो. त्या रात्री आम्ही फारसे बोललो नाही. फक्त एकमेकांच्या हातात हात धरून शांत बसून राहिलो. त्या शांततेत निरोपाची आणि एका सुंदर प्रवासाच्या शेवटाची जाणीव होती. घरी परतताना माझ्या मनात एक वेगळी शांतता होती. जेव्हा मी घरात गेलो तेव्हा स्नेहा आरवचा अभ्यास घेत होती. मला पाहताच ती हसली आणि म्हणाली, आज खूप उशीर झाला विकास, जेवण वाढू का? तिच्या निष्पाप पाश्चाकडे पाहून माझ्या मनातील अपराधीपणाची भावना पुन्हा जागी झाली. पण आज भावनेसोबत एक निर्णयही होता.
काव्याच्या आयुष्यात तिचा नवरा परत येत होता आणि मला आता माझ्या हसत्या खेळत्या संसारात पूर्णपणे परत यायचे होते. पुढच्या काही दिवसात राहुल भारतात परतला. काव्याचे मेसेजचे प्रमाण हळूहळू कमी झाले. आता ती व्यस्त राहू लागली होती. कधीतरी आठवड्यातून एकदा तिचा फोन यायचा. मी ठीक आहे विकास, राहुलची तुझी खूप चौकशी केली. स्नेहा आणि तू रविवारी जेवायला ये आमच्या घरी. मी हसून म्हणायचो, हो नक्की येऊ. आमचे ते उत्कट भावनिक आणि गुपित नाते आता पुन्हा एका सभ्य मैत्रीच्या चौकटीत परतले होते. आम्ही जेव्हा जेव्हा चौघे एकत्र भेटायचो तेव्हा काव्याच्या आणि माझ्या नजरा एकमेकांना मिळायच्या. त्या नजरेत एक गुपित असायचं, एक कृतज्ञता असायची आणि एक सुंदर भूतकाळ असायचा जो फक्त आम्हा दोघांनाच माहीत होता. आयुष्य कधी काळे किंवा पांढरे नसते, त्यात अनेक करडे रंग असतात. आम्ही त्या रंगामधून प्रवास केला होता, कोणाचेही घर न मोडता, कोणालाही न दुखवता. दोन एकाकी मनांनी एकमेकांना दिलेली ती तात्पुरती पण खरी साथ होती. मित्रांनो, कथेचा हा दुसरा भाग आणि अंतिम भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.